आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जातोय आणि पुण्यामध्ये मानाच्या 5 गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला आहे। त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। पुण्यातील मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन संपन्न झालं आहे। वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली होती। तर प्रथेप्रमाणे सर्वात आधी मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपतीचं विसर्जन झालं आणि त्यानंतर पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी बाप्पाचं विसर्जन झालं। तर 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तजन भावुक झाले। त्यानंतर मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन झालं। त्यापाठोपाठ मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आणि मानाचा 5वा गणपती केसरीवाडा बाप्पाचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। वेगवेगळ्या शहरांमधल्या गणपती विसर्जन मिरवणुकीची ही दृश्य आहेत। मुंबई, पुणे आणि त्यामध्येही मुंबईमधलं गिरगाव चौपाटी ज्या ठिकाणी विसर्जन केलं जातंय तिकडची ही दृश्य आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येनं भाविकांची रेलचेल या ठिकाणी दिसतीये। ही दृश्य आपण बघू शकतोय। मुंबईमधली दृश्य आपल्याकडे आहे, त्याचबरोबर पुण्यामधली दृश्य आपल्याकडे आहे। तर मुंबईमधील लालबागचा राजा हा बायकला स्टेशनपर्यंत पोहोचलेला आहे आणि तिकडची दृश्य आपण बघतोय। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा पुण्यामधली दृश्य आपल्याकडे आहेत। पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सर्व भाविक हे सहभागी झालेले आहेत आणि काही भाविक भावुक सुद्धा झाल्याचं दिसून येतंय, कारण लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी धाकधूक मनामध्ये आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जड अंतकरणानं बाप्पाला निरोप दिला जातो। दरम्यान पुण्यामधली एक अपडेट आलेली होती ती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे। 12 तासांची मिरवणूक निघाली आणि त्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला। दरम्यान मुंबईमधली दृश्य आपल्याकडे आहेत। लालबागचा राजा हा पुढे सरसावताना दिसतोय। गर्दी ही प्रचंड वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर बायकला परिसरामध्ये लालबागचा राजा पोहोचलेला आहे। गुलालाची उधळण केली जाते। पुष्पवृष्टी या ठिकाणी आपल्याला लाडक्या गणरायावर होताना दिसून येते। तर पुण्यातली ही दृश्य आपण बघू शकतोय। पुण्यामध्येही प्रचंड गर्दी भाविकांची दिसून येते। पुण्यातल्या 5ही मानाच्या गणपतींचं विसर्जन संपन्न झालं आहे थोड्याच वेळापूर्वी प्रथेप्रमाणे आणि त्यानंतर वेगवेगळ्या मंडळाचे हे गणपती बाप्पा पुढे सरसावताना आपल्याला दिसतायत। विसर्जन मिरवणुका पुढे जाताना दिसून येत आहेत। तर पुण्यामध्ये प्रचंड गर्दी भाविकांची असते। मुंबईमध्येही त्याच पद्धतीनं गर्दी आपल्याला दिसून येते। तर मानाचा पहिला गणपती कसबा पेठ इथल्या गणपतीचं विसर्जन झालं त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। पुण्यातला पहिला मानाचा गणपती कसबा पेठ बाप्पाचं भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन झालं आणि कशा पद्धतीनं हे जे कृत्रिम तलाव या ठिकाणी बनवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये बाप्पाला विसर्जित करण्यात आलं आहे। जड अंतकरणानं बाप्पाला निरोप देण्यात आला। त्यानंतर पुण्यातील दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन संपन्न झालं त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। पुण्यामधील मानाचे हे 5 गणपती बाप्पा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात। मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि आज 10 दिवस बाप्पाची पूजा केल्यानंतर बाप्पाला विसर्जित केलं जातंय। तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाला विसर्जित केलं जातानाची ही दृश्य आपण बघू शकतो।
यानंतर पुण्यातील तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम बाप्पाचं भक्तिमय वातावरणात विसर्जन संपन्न झालं आहे। त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। तर मंडळाचे सदस्य गुलालात नाहून निघाले। त्याचबरोबर गणपती बाप्पाची ही मूर्ती आणि इथे सुद्धा गुलालाची उधळण मोठ्या संख्येने केली होती आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी संपन्न झालं। तर पुण्यातील चौथा मानाचा गणपती तुळशीबाग बाप्पाचं पारंपरिक पद्धतीने यानंतर विसर्जन करण्यात आलं। त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। तुळशीबाग गणपती बाप्पा मानाचा चौथा गणपती आणि याही ठिकाणी प्रचंड गर्दी भाविकांची होत असते। दरवर्षी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड अशी गर्दी आजूबाजूला असते। आकर्षक सजावट या ठिकाणी केली जाते आणि आज निरोपाचा दिवस, निरोप देतानाची ही दृश्य आपण बघू शकतो। आणि पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीला निरोप दिला जातोय। त्यावेळची दृश्य आहे। विसर्जन संपन्न झालं आहे पारंपरिक पद्धतीने आणि जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्यात आला होता। मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा इथला गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला। दरम्यान ही दृश्य आपल्याकडे वेगवेगळ्या शहरांमधली मुंबई, पुणे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, नागपूरमधून सुद्धा दृश्य आपल्याकडे येत आहेत। नाशिकमध्ये ही विसर्जन मिरवणुकांचा उत्साह आपल्याला दिसतोय आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये कशा पद्धतीने या विसर्जन मिरवणुका पुढे सरसावतायत, कसा हा थाट आहे मिरवणुकांचा, बाप्पाचा हा थाट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। तर मुंबई आणि पुण्यामधली दृश्य, मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि राज्याची राजधानी मुंबईमध्ये लालबागच्या राजाचा हा थाट आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने भाविक या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत। बाप्पाची एक झलक बघण्यासाठी, बाप्पाचं हे रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी त्यांची गर्दी आपल्याला दिसते आणि दगडूशेठ हलवाई गणपती जेव्हा पुढे मार्गस्थ होत होता त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतो। ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आहेत आणि या ड्रोनच्या माध्यमातून गर्दीचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। जसजसा ड्रोन पुढे जातोय तसतशी ही जी गर्दी आहे त्याचा अंदाज आपल्याला येतोय आणि आकर्षक अशी सजावट रथाला करण्यात आलेली होती। त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा हा जो रथ आहे तोही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि अशामध्येच ही ड्रोनद्वारे टिपलेली अतिशय सुरेख सुंदर ही दृश्य आपण बघू शकतोय। पुण्यामधल्या या मार्गावरून विसर्जन मिरवणूक ज्या मार्गावरून जाते तिथली ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या संख्येने भाविक या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सुंदर अशी रोषणाई या रथाला केल्याचं आपल्याला दिसून येतंय। त्याचबरोबर आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आली आहे। पुणे आणि मुंबईमधली ही दोन दृश्य। गणपती बाप्पा मोरया आणि पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ही दोन वेगवेगळी दृश्य आपण बघतोय। तर बापू मुंबईतली दृश्य आपण बघतोय। लालबागचा राजा हा मजल दरमजल करत आपण असं म्हणूयात, खरं तर मजल दरमजल करत असं म्हणण्यापेक्षा इंचाने तो पुढे सरकतोय। पण गिरगाव चौपाटीवरती आता गिरगावमधील किंवा आजूबाजूच्या वेगवेगळ्या मंडळांचे गणपती जे आहेत ते पोचताना आपण पाहतोय। त्याची दृश्य सगळी लगबग कार्यकर्त्यांची, ज्या आराध्य देवतेला 10 दिवस आपण स्थापित केलं, ज्याचे लाड केले, त्याच्या निमित्ताने आपले देखील लाड झाले, आता त्याच बाप्पाला आपल्याला निरोप द्यावा लागतोय। जड अंतःकरणाने सगळे भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचं हे यावर्षी सजवलेलं रूप बघण्याकरता म्हणून गर्दी करताना दिसतात। पुण्यनगरी उत्सवाचं माहेरघर म्हणून जाणाऱ्या पुण्यामध्ये देखील एक मोठा उत्साह बघायला मिळतोय। अगदी अलका टॉकीज चौकात 4 रस्ते एकत्र येऊन मिळतात आणि या 4ही रस्त्यांवरनं वेगवेगळ्या मंडळाचे गणपती आता पुढे मार्गक्रमण करतायत। त्यातलाच दगडूशेठ हलवाई गणपती जो त्याची तर सगळे आवर्जून वाट बघत असतात, पण हा देखील एक गणपती आता पुण्यातला आपण बघतोय की जो हळूहळू आता अलका टॉकीज चौकाच्या दिशेने पुढे सरकतोय। खास अशी रथावरची त्याची सजावट करण्यात आलेली आहे आणि पुण्यातल्या गणपती मंडळांचा आणखीन एक विशेष म्हणजे आगमन असू दे वा विसर्जन, यावेळी वेगवेगळे ढोल ताशा पथक जे आहेत ते ढोल ताशा वाजवून बाप्पांच्या चरणी आपली सेवा जी आहे ते रुजू करत असतात। अशावेळी जर आपण लक्षात घेतलं तर एक नाही प्रत्येक मंडळाच्या दिमतीला 2-2 ढोल ताशा पथक जे आहेत
ते ढोल ताशा वादन करतात. अलका टॉकीज चौकात आल्यानंतर महानगरपालिकेच्या व्यासपीठावरती आयुक्तांच्या वतीने त्यांना नारळ दिला जातो आणि हा मानाचा नारळ स्वीकारल्यानंतर ते विसर्जन स्थळाच्या दिशेने मार्गस्थ होतात. पण तत्पूर्वी ही 4 दृश्य, लालबागचा राजा, पुण्याचा हा गणपती, त्यानंतर नाशिकची दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये जिवंत असा हा रुद्र अवतार, अघोरी नृत्य ते यात बघायला मिळतंय. आणि त्याचबरोबर चौथं दृश्य जे आहे ते आपण पाहू शकतो, ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं पुण्यातलं हे दृश्य आहे. ज्या अलका टॉकीज चौकात सगळे गणपती मंडळ एकत्र येतात त्या अलका टॉकीज चौकातलं हे दृश्य आहे. हे थोड्या वेळापूर्वीचं म्हणजे मावळतीच्या क्षणाचं हे दृश्य ज्यावेळी ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात आलेलं होतं. आणि पुण्यातलं हे थेट दृश्य आपण पाहतोय. पुण्यातून गणपतीची मिरवणूक आता म्हणजे वेगवेगळ्या मंडळांची मिरवणूक ही हळूहळू पुढे सरकते. गुलालात माखलेले ढोलताशा पथकातले सगळे कार्यकर्ते दिसतात. दुतर्फा गर्दी दिसते. अलका टॉकीज चौकात हा एक गणपती येऊन पोहोचलेला आहे आणि तिथे आता याच गणपतीचं रूप आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याकरता म्हणून दोन्ही बाजूला पुणेकरांनी गर्दी केली आहे. या गर्दीत केवळ पुणेकर नसतात तर बहुतांशी पुण्यात स्थायिक असणारे कुटुंबियांचे नातेवाईक देखील खास ही गणपतीची विसर्जनाची मिरवणूक बघण्यासाठी येतात. आणि या मिरवणुकीत असतो एक जोश, एक श्रद्धा, एक भाव आणि या बाप्पांची वेगवेगळी रूपं आपल्या डोळ्यात साठवून खरं तर पुढे आपल्या घराकडे पुन्हा एकदा मार्गस्थ व्हायचं आणि या भावनेने मार्गस्थ व्हायचं की जी रूपं आपण बघितली त्या रूपांनी आपल्याला ऊर्जा देऊ केली. पुढे 365 दिवस याच बाप्पांचा नामघोष, या बाप्पांचा जयघोष करत आपण काम करणार आहोत. ही आहे आराध्य देवता. कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना या बाप्पाचं नाव घेतलं जातं आणि नाव घेऊनच या कार्याची सुरुवात केली जाते. त्यामुळे हा बाप्पा स्थापित झाला त्यानंतर 10 दिवस आपण त्याचे यथाशक्ती त्याची पूजा केली, त्याच्या पायाशी आपली सेवा रुजू केली आणि आता आपण त्याला निरोप देतोय. हा निरोपाचा क्षण अत्यंत भावुक करणारा असतो पण तेवढाच तो उत्सवी देखील केला जातो. कारण या सगळ्या ह्याच्यातनं बाप्पांकडनं मिळालेला जोश घेत हे सगळे भाविक त्याला हाक देतात की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी नक्कीच लवकर या. हे लवकर येणं जे असतं ते फार आतुरता लावणारं असतं. ही आतुरता असते चातकासारखी, ही आतुरता असते त्या प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देणारी आणि हीच ऊर्जा मनामध्ये साठवून पुढल्या वर्षाची वाट जी आहे ते आपण आता निश्चितपणे बघणार आहोत. तो पहिला दिवस ज्या दिवशी गणपती बाप्पा स्थापित झाले तो आत्ता या क्षणापर्यंतचा दिवस ज्यामध्ये कुठेही ऊर्जा ही कमी झालेली नाही. ती प्रत्येक दिवशी ही 10 पटीने वाढत गेली आहे आणि तीच साठलेली ऊर्जा जी आहे ती या बाप्पांना निरोप देत असताना या सगळ्या वेगवेगळ्या भक्तांच्या गर्दीमधनं बाहेर पडताना दिसते, व्यक्त होताना दिसते. प्रत्येकजण हा बाप्पा स्थापित झाल्यानंतर आपापल्या पद्धतीने त्याच्या पायाशी पूजा रुजू करत असतो. खरं तर बाप्पा हा सगळ्यांचा आहे. तो सर्वसामान्यांचा आहे, तो गरिबाचा आहे, तो श्रीमंतांचा आहे, तो सगळ्या वर्गातल्या लोकांचा आहे. त्यामुळे अगदी गरिबाच्या झोपडीपासनं तर अगदी श्रीमंताच्या बंगल्यापर्यंत सगळीकडे बाप्पा आपण स्थापित झाल्याचं बघतो. ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो यथाशक्ती म्हणजे जेवढी आपली क्रयशक्ती असेल, जेवढं आपल्याला शक्य असेल आर्थिक दृष्टिकोनातनं त्या दृष्टीनं देखावा तयार करणं हा सगळा भाव जो आहे तो व्यक्त होताना दिसत असतो. लालबागच्या राजाला तसं बघायला गेलं तर उद्या दुपार जी आहे ती विसर्जनाकरता उजाडेल. पण तत्पूर्वी एक एक मंडळ आता गिरगावमधनं पुढे सरकतात विसर्जन स्थळाच्या दिशेने. अर्थात माध्यमांच्या कॅमेऱ्यातनं देखील या सगळ्या मंडळांमध्ये असणाऱ्या गणपतींची रूपं टिपण्याकरता होणारी लगबग आपल्याला बघायला मिळते. गेली 10 दिवस